श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राजाधिराज रामचंद्र भगवान, पवन सुत हनुमान, उमापति महादेव, नमः पार्वती पतये हर हर महा, सीताकांत स्मरण जय जय राम, जय रघुवीर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की जय। श्रीहरीनं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि माता पार्वतीनं प्रत्यक्ष दर्शन देऊन प्रसाद दिला निंबराजांना। ते कीर्तनात पारंगत झाले, आपण काल पाहिलं। अत्यंत उत्साहित मनाने ते स्वस्थानी परत आले। त्यानुसार पुढे निंबराजांनी टाळ मृदुंग वीणा साहित्याची जुळवाजुळव करून कीर्तनात सज्ज झाले। दोन्ही मुले शिवराम आणि नारायण यांनी वीणा मृदुंग साथ करू लागले। अशा प्रकारानं निर्भय होऊन निंबराज अत्यंत रसाळ वाणीनं कीर्तन करू लागले। ते पाहून ग्रामवासीय लोकांना आश्चर्य वाटले। याने कधी पाठांतर केले असेल, याला कला कुठून शिकला असेल, हे प्रश्न लोकांच्या डोक्यात भेळसळू पहा। म्हणजे जर चांगलं चाललं असलं तरी लोकांच्या मनात संशय येतो, म्हणून जास्त लोक मताकडे पाहू नये। जनमत जे आहे ना, ते काही ज्ञानावर आधारित असेल तर ठीक आहे। साधारणतः जनमत हे वस्तुस्थितीवर निर्माण होत असतं, म्हणून जनमत बदलतं। आता आपण या राजकीय वातावरण की आता काय, लोकसभेला काय तर राज्यसभेला काय तर ग्रामपंचायतीला काय, म्हणून जनमताकडे लक्ष देऊ नये। म्हणून आमचं काय ठरलं असतं, प्रवचन कीर्तन झाल्यावर कोणालाच आम्ही विचारत नाही की बा कसं झालं का, तर त्याचं कारण असं आहे, ज्याला पटलेलं असतं तो येऊनच सांगतो की आज मस्त झालं। आता ज्याला काही त्याच्याशी घेणंच नाही, त्याचा काही प्रश्न नसतो, त्याला काही विचारण्यातही अर्थ नाही, तो म्हणतो हां चांगलंच कीर्तनाला काय पाहायचं आहे असं बोलतो। म्हणून निंबराजांना हरीला प्रसन्न करून घ्यायचं होतं। कला वगैरे हे देवाला ग्राह्य आहे, पण कलेपेक्षा भाव जास्त ग्राह्य आहे। निंबराजानं हरीला प्रसन्न करून घेत कला आत्मसात झाली असा विश्वास लोकांचा वाढला आणि त्याच्याबरोबर लोकांची श्रद्धाही वाढली, किंवा याने देवाला प्रसन्न केलं त्यामुळे याला सगळं प्राप्त होतं। सगळे ग्रामवासी कीर्तनात रंगू लागले, त्यामुळे निंबराजांची कीर्ती सर्वत्र पसरली। एकूण वैदिक पंडित जाणकार तेथे असत कीर्तनात काही खोट्या शोधण्याचा प्रयत्न करू लागले, मात्र कीर्तन ऐकताच भक्तिभावात दंग झाले। काही विद्वान होते, ते काय चूक आहे ते शोधायचं, तर ते चूक शोधणं तर राहून गेलं, ते भक्तीतच दंग झाले। देवाची करणी नारळात पाणी। पुन्हा पुढे आषाढी एकादशी आली, त्यावेळी निंबराजांनी सर्वांना पंढरपूर जाण्यास सांगितले। त्यानुसार सगळे पंढरपूरला गेले
वाटेत मुक्कामाच्या ठिकाणी निंबराज कीर्तन सांगू लागले. भाविक त्यांच्यापुढे नतमस्तक होऊ लागले. अशा प्रकारे पुन्हा एकदा वारीत आनंद व पंढरपूरच्या सोहळ्याचं सुंदर वर्णन अध्यायात आहे. त्यांनी संत तुकारामांनी आपण यावर्षी वारीस येऊ शकणार नसल्याचे पत्राद्वारे कळविले होते. त्यावर विठ्ठल रुक्मिणीचा संवाद झाला. त्यानंतर विठ्ठलाने आधी गरुडाला व नंतर नागराजांना पाठवून तुकारामांना आणण्यास सांगितले, परंतु ते येऊ शकले नाहीत. या बाबतीत वृत्तांत आता इथे आहे. इकडे सर्व साधू संत निंबराजांना वाळवंटी कीर्तन करण्याची विनंती केली. त्यानुसार निंबराजांनी तेथे कीर्तनाला सांगितले, कारण वाळवंटात ठराविक लोकांनाच कीर्तन करता येतं. जसं आता दुंडा महाराजांची परंपरा आहे, व्यंकट महाराजांची परंपरा आहे, यांना बाकीच्यांना वाळवंटात नाही जात आहे. तर विनंती केली. कीर्तन ऐकण्यासाठी मोठमोठे सिद्ध साधू संत उपस्थित झाले. त्यांची नामावळी कीर्तनात निरूपण आणि त्यावर टीका ऐकून सगळ्यांना आनंद झाला. सोहळा इतका अनुपम सुंदर होता की कीर्तन ऐकण्यासाठी देवतांनी सुद्धा गर्दी केली. त्यावेळा श्रीहरीनं चिमणीच्या रूपात येऊन निंबराजांच्या खांद्यावर बसून कीर्तन ऐकलं. हो काय देव आले ना, तेव्हा डोळे लागून जावे. बरं माझंही लक्ष तुमच्यावर काबरं राहत आहे, काही कळत नाही. काय सांगितलं मी? हां अहो येऊन बसले. कोणत्या रूपात बसले ते? कोणत्या रूपात बसले? चिमणीच्या रूपात देव बसले आणि तुम्ही झोपून राहिले. खांद्यावर बसले निंबराजांच्या, तेव्हा ती चिमणी उडाली. एक सेकंद सुद्धा किती वाईट आहे तो पहा तुम्ही. पाणी पिऊन या बरं. पहा काय सेवक लगेच तयार आहे, आणून देऊ का म्हणून देवाला सुद्धा कीर्तन ऐकायला आलं. श्रीहरीने चिमणीच्या रूपात येऊन निंबराजांच्या खांद्यावर बसून कीर्तनात रंग आणला. सोहळा असा रंगला की पहाट कधी झाली कुणाच्या लक्षात आले नाही. पांडुरंग प्रत्यक्ष प्रगट होऊन सगळ्यांना दर्शन दिले आणि प्रत्येक आषाढी कीर्तनाला या ठिकाणी कीर्तन करण्याची आज्ञा देवाने निंबराजांना. म्हणून तुकाराम महाराज आले नव्हते. संतांना काही घडवायचं म्हणजे देवाने गरुड नाग पाठवून सुद्धा तुकाराम महाराज आले नाही. आता आपल्यासारखे काय म्हणजे देवाचं बी ऐकलं रे, बुवा लोक भलते आडावर राहता. मेरुणकर आडाव म्हणतात ते बुवाला. हे ते मोठे संत आहे ना, आपण गेल्यानंतर तिथे जर कोणाला काही सिद्धी प्राप्त होत नसेल तर ते मागे राहून जातात. जसं मुलगा पुढे यायला लागला की बाप माघार घेतो. काय करायचं आपल्याला? पण काही बाप लोकात भानगड होते, आपल्या वारकरी सांभाळतात. नाही नाही कालाचे कीर्तन मीच करेन बघू, याचे मारामारी करता बुवा. कारण पक्व झालेले नसतात. पक्व एवढं मोठं कठीण आहे. 280 पारायण झाले म्हणे ज्ञानेश्वरी. अरे पक्का होय ना. आत्ताच आमचं ताईचं माझं बोलणं झालं की आपण सुद्धा वातावरण पाहून वागायला काय हरकत आहे. जर अनुकूल वातावरण असेल तर शांत राहावं, अनुकूल वातावरण असलं तर चाललं जावं. आत्ताच आमचं बोलणं झालं. कारण सगळा काळ सारखा असू शकत नाही. काळ आहे तो बदलत असतो. बरं सगळा काळ आपल्याला अनुकूल कसा होईल? म्हणून निंबराजांना दिला. संपूर्ण सोहळ्याचा नित्यांत सुंदर चिमणीच्या रूपात श्रीहरीनं सुंदरवर. म्हणून देव कोणत्या रूपात येतो हे कळत तिथे बसली तिथे पंख्यावर आणि लगेच उडाली. दृष्टांत दिल्यावर कोणत्या रूपात देईल. मग श्रोत्याने किती सावध राहिलं पाहिजे.
की देव कोणत्याही रूपात येतो. खांद्यावर बसले ना त्यांच्या, नाही तर चिमणी माणसाच्या जवळ जात, कावळा भले टोच मारून देईल पण चिमणी माणसाच्या जवळ जात नाही, कारण ती देव पक्षी गणली गेली आहे. म्हणून पावसाळ्यामध्ये घरातली तांदळाची चुरी अंगणात कावरा फेकायची आहे, तर चिमण्या आल्या पाहिजे आणि खाऊन गेल्या पाहिजे. सामर्थ्यांनी धन्यता विस्तारली. निरूपणाच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सोहळ्यात निंबराजांना मान देऊन श्रीहरीने काल्याच्या कीर्तन करायला लावले. त्यानंतर विठ्ठल रुक्माई देहू येथे जाऊन संत तुकारामांची विचारपूस केली आणि पंढरीचा वृत्तांत कथन केला. पुढील कार्तिकी एकादशीला पुन्हा संतांचा मेळा पंढरपूरला जमला. त्यावेळी दशमीपासून पौर्णिमेपर्यंत अपूर्ण सोहळा. पौर्णिमेला कालाच्या कीर्तनाच्या वेळेला निंबराजांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कृष्ण व सवंगड्याचा खेळ मांडला. संत रामदास, संत तुकाराम, संतोबा, गणेश आदी देव बाललीला विविध प्रकारचे, म्हणजे तिथले जे सवंगडी होते तेच पंढरपुरात निर्माण केले. म्हणून पंढरपुरामध्ये गोपाळपुऱ्यामध्ये बाललीला या संतांची आहे, त्या देवाच्या अवतारातल्या नाही. हे सगळे संत तिथे काल्याचं कीर्तन करतात. आपल्या महाराजांचं सकाळी पौर्णिमेला, कार्तिक शुद्ध पौर्णिमेला सकाराम महाराजांचं 5:30 वाजता काल्याचं कीर्तन असतं गोपाळपुऱ्यात सकाळीच. आणि तिथून जे निघायचं ते सरळ रस्ता जराचा मठातनी यायचं परत. मग बाकीच्या लोकांनी सामान बांधून बट बंद करून, आणि पुढे एक मळा आहे, त्या मळ्यात बडवे जाऊन फराळाचं देतात तिथे पौर्णिमेच्या दिवशी. सकाळी 12:30ला काला करायचा. बरं, जो तो ज्याचा त्याचा काला करतो, तिथे काही असं नाही. भजनाला उभे राहत, यांचं तर काही कीर्तन नसतं, यांचं भजन असतं, गोविंद हरी सकाराम. काला करायचा आणि सरळ निघायचं तिथून, पुन्हा मठाकडे येऊन निभायचं, जातो माघारी पंढरीनाथा. त्यानंतर निंबराजांनी तिन्ही पुत्रांचा विवाह केला. निंबराज गावोगावी जाऊन कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानदान करू लागले. असे एकदा नगरीत परिचितांच्या आग्रहावरून निंबराज कीर्तनात तयार झाले. सगळे मिळून पूर्ण तयारी केली, परंतु सांगता करायला कुणीही नसल्याचं हे दुंडा महाराज एकदा मुंब्राबादला आले होते. आता मुंब्राबाद गाव काय करतं, त्यांनी सांगितलं माझं जेवण तुमच्या गावातल्या उपाध्याच्या घरी झालं पाहिजे. म्हणे त्यांच्या घरी सोय नाही, त्यांच्याच घरी मी उतरेन, जेवायला जाईल, तुमच्या घरी थांबेल. सगळे म्हणे काय म्हणे, त्यांचं घर छोटंसं आहे. आता दैवयोगाने मलाही मुंब्राबादला बोललेलं होतं, मी जेवायला बसलो. मला म्हणे बैस घाल. आपल्या माणसाला आता माझ्या निमित्ताने या लोकांनी सगळं भरपूर आणून दिलं. मी काही इतकं खाणार नाही. माझा माणूस 4 दिवस चांगलं अन्न खाईल. तिथे जेवलं तर माझा माणूस खाईल. काय विचार आहे, आपल्यापुरतं पाहिलं नाही त्यांनी. त्या यजमानानं म्हणले तू समोर बैस, तू खाऊन घे, म्हणजे त्यालाही खाऊ घातलं. आणि बाकीचं गरीब मनुष्य 4 दिवस आरामाने खाईल एवढं बोललं. हे संतांचे विचार. आता तर म्हणता अटॅच बाथरूम तुमच्या घरी ना, मग तुमच्याच घरी पिशे टेकी. म्हणून संत उदार, आपण उदार उदार. म्हणून त्यावेळेस निंबराजांच्या दोन्ही पुत्राच्या रूपात आग्राहून कीर्तनास तयार झाले. सर्वांनी मिळून पूर्ण तयारी केली. साथ संगत कुणालाही नसल्याचे निंबराजांना चिंता वाटू लागली. त्यावेळी श्रीहरीनं निंबराजांच्या दोन्ही पुत्रांच्या रूपात येऊन साथ संगत केली. म्हणजे मुलं नेले नव्हते, मग साथ संगत नाही, तर देवांनी साथ संगत केली. आणि कीर्तन संपताना अंतर्धान पावले. हा चमत्कार पाहून ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले. त्यावेळी सह्याद्री येथे दत्तगुरूने संकेत आठवून निंबराजांना पुन्हा श्रीहरीची प्रार्थना करून दर्शन देण्याची विनंती केली. दुसऱ्या दिवशी निंबराज तेथून निघाले. मार्गात निबाड अरण्यात जात असताना
त्यांना अचानक सद्गुरू नरहरी महाराज एकटे जाताना दिसले. त्यावेळी श्रीहरीने खुणेनेच आपल्या अस्तित्वाचं स्मरण करून दिलं. यापूर्वी दर्शन दिल्याचं सांगितलं. मात्र निंबराज दत्तगुरूंना साक्षात मूर्ती प्रत्यक्ष बघण्याची लालसा होतीच. असे काही वेळेला काही मनामध्ये देवाचं जे स्वरूप आहे ना तेच दिसलं पाहिजे, जसं तुलसीदासांना. पण त्याच्याही पुढचे संत असे असतात की आपल्या गुरुमध्येच ते रूप पाहतात. ते पुढचे देवाने मला दत्तरूपात किंवा रामरूपातच दर्शन दिलं पाहिजे याच्याही पेक्षा पुढचे आहे. तो हा पंत दत्त स्वरूपी वसोय. तो हा दत्त पंत स्वरूपी वस. माझ्या मानव देह असलेल्या गुरुच्या रूपातच दत्त आहे. नाथ महाराजांनी सांगितलं नव्हतं, म्हणायचं दत्त महाराज मला काय करायचं म्हणे, जनार्दन माझे दत्त आहे. वा. पुंडलिकाने सांगितलं मला काय करायचं, माझे आई बापच पांडुरंग आहे. उच्च स्थितीला पोहोचला पाहिजे मनुष्य. आपण संकुचित वृत्ती ठेवतो. म्हणून श्रीहरीने खुणांना अस्तित्वाचं स्मरण करून दिलं आणि निंबराज सद्गतीत होऊन दत्ताचं दर्शन झालं, समाधान पावले. त्यावेळी दत्तगुरूंनी निंबराजांना पुन्हा उपदेश केला. अशा प्रकारे अध्यायात संप्रदायाची माहिती सांगण्याचा निंबराजांनी केला. म्हणजे शेवटी दत्ताला पुन्हा प्रकट व्हावं लागलं. कीर्तनी रंगल्याचे निंबराजाला दत्तगुरूंनी अखेर निज स्वरूपात दर्शन देऊन त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. तुझ्या 7 पिढ्यांचं कीर्तन कल्याण करेल. कीर्तने महादोषदार. चाळीसगावला मुक्तानंद जिथे राहत होते तिथे एक शिंपी होता तुकाराम नावाचा. तो शिंपी जेवढी त्याच्याकडून सेवा होईल तेवढी सेवा करीत असे. आणि मुक्तानंदांचं डोकं जर झाल्यावर आमच्या झिपरू अण्णाकडे मुक्तानंदाला तो शिंपी घेऊन गेला होता. तर चाळीस तर मुक्तानंदांना तो वर दिल्यावर त्याला म्हणे करे शेंदडीच्या तुला काय पाहिजे. ते शिंप्याला म्हणे मला काही नको, हरिभक्ती जा म्हणे, तुझे सगळे पोरं कीर्तन करतील. त्यांचे पोरं एज्युकेटेड इंजिनियर होते. 2 MSCBचे इंजिनियर होते. एक बँकेचा ऑफिसर होता. तिन्ही पोरं शेवटपर्यंत कीर्तन केलं. एकदा मी इथे कीर्तन करत असताना ते साहेब आले. ते म्हणे महाराज मला एक पद म्हणू द्या. म्हटलं त्यांनी. आणि म्हणे तुम्ही जो पुस्तक लिहिलं आहे आणि त्याच्यामध्ये जे लिहिलं आहे त्यातला मी एक आहे म्हणे. म्हटलं अण्णा झाले. आमच्या कीर्तनात कोण आलं? अण्णा. कीर्तने महादोषदार. कीर्तने गती पावदिती. कीर्तने घडे पुण्य ठेवा. कालचीच गोष्ट सांगतो. मला ऋषिकेश नाही म्हणत होतं, मी जात नाही, तुम्ही जा म्हणत होते कालाच्या कीर्तनात. असं आहे. आता आम्ही जाण्यापेक्षा त्याने जाणं प्रसिद्धीच्या माध्यमातून ठीक आहे. पण आम्ही हनुमंताचं अनुष्ठान करून आल्यानंतर ती जागा जी सिद्ध झालेली होती हनुमान चालीसा त्याच्यावर हा गेला की याला ती प्रचिती मिळेल हा माझा हेतू होता. म्हणून मी याला म्हटलं त्याला सांगणार राहायला मी थकलो आहे म्हटलं. हा म्हणे जायणार आहे. तो काल गेला. तो म्हणे काल कीर्तन फारच सुंदर झालं. त्याचं कारण असं एकदा त्याच आसनावर उभं राहायचं होतं. आसन सिद्ध झालं म्हणून कांबळ काबरं त्याच कांबळ्यावर कीर्तन करायचं, दुसरं नाही करायचं. आणि नसेल तर आपलं उपरणं टाकून घ्यायचं आणि त्याच्यावर कीर्तन करायचं. कीर्तने महादोष जाती. कीर्तने गती पावदिती. कीर्तने घडे पुण्य ठेवा. म्हणून दत्तगुरूंनी दर्शन दिलं
आणि विठोबासह तुझे अनेक पुत्र पौत्र विद्वान आणि पंडित होतील असं सांगितलं. निंबराजांचं आख्यान अंतिम चरणात मागील अध्यायात सांगितल्याप्रमाणे त्याचे उल्लेख एकूण स्वाभाविक प्रश्न उपस्थित झाला की देहठाण देवठाण असे नाव पडले म्हणून शरीराला देहठाण आहे आणि या ज्याच्यात देव आहे म्हणून शरीरच देवठाण आहे. जसं गोठाण म्हणजे काय, गोठावर गाई, देह म्हणजे येथे ठाण आणि देवठाण म्हणजे याच देहामध्ये देव वास्तव्य करतो. त्यानुसार दधीची ऋषींनी ज्या ठिकाणी तपचरण केले तिथे आपला देह त्यागला. हे स्थान या काळात वृत्रासूर नावाचा एक दैत्य होता. त्याने आपल्या प्रतापाने संपूर्ण भूलोक जिंकून सगळी पळापळ करून सोडली होती. देवादिकांना सुद्धा अजंक्य केलेलं. कंटर केले होते. त्यावर शंकराने उपाय सांगितला की महान तपस्वी दधीची जेव्हा प्रसन्न होऊन स्वशरीरात अस्थि प्रदान करतील तेव्हा याच्या शस्त्रापासून हा मृत्यू पावेल. याच्या शस्त्रापासून देवांनी दधीची ऋषीला येऊन साष्टांग नमस्कार केला आणि देहत्याग करायला सांगितला. असा हा प्रसाद ग्रहण करून तेव्हापासून देव दैठण आणि देह दैठण असं काम झालं. निंबराजलाचा थोरला पुत्र शिवराम याच्या जयराम नामक पुत्राने अशीच भक्ती केली. दत्तगुरूंच्या कृपा आशीर्वाद प्राप्त केला होता. तपश्चर्या, तीर्थाटन, ज्ञानबाबतीत प्रबोधन करणे व लौकिक वाढवणे, भक्तिभावाचा भुकेला देव असा विस्तार केला. दत्तगुरूच्या संप्रदायाचे पुढे निंबराज पौत्रांनी विस्तार केला. संप्रदायाची वैशिष्ट्ये कशी अंगीकारली? गृहस्थाश्रमाचरून तीर्थयात्रा करायची, गृहस्थाश्रम करायचा, तीर्थयात्रा करायची. त्याचे महत्त्व निंबराजांनी पुढ्या पिढीशी वारसाला दिलं की बा आपण ज्या ज्या तीर्थावर जातो त्या त्या तीर्थावर यज्ञ करायचा म्हणजे नामयज्ञ आणि नामयज्ञानं ती जागा पवित्र करायची. जेवढा ज्या ठिकाणी नामजप होईल तेवढं. आता तुम्ही बघा, तुम्ही या देवळात जप करतात, लोकांना बुद्धी होते की दुसरा मंत्र द्या, हा मंत्र पुरा झाला. आता आपला कोणता मंत्र सुरू आहे? हां, किती मंत्र होऊन गेले. हनुमान चालीसा झाला, गणपती स्तोत्र झालं, चंडिका स्तोत्र झालं. आपलं 11 लाखाचं झालं की लगेच लोक दुसरा मंत्र मागतात. तर हे जपानं स्थान सिद्ध होतं आणि आपल्याला जपाच्या जागी झोप येते. चिमणी उडाली आकाशी म्हणून ते म्हणतात. पुढे नारायण स्वामींनी कांबर गावी विठू पिठू साधूच्या समाधी शेजारी समाधी घेतली दुसऱ्या मुलाने. सोहळ्याचं वर्णन अध्यायात आलं. नारायण स्वामी अनंत नामक एक शिष्य होते. अंगातीरी वास्तव्य करून त्यांनी सुद्धा सर्वदूर भाविकांना सद्गुरू कृपेचं ज्ञान सांगितलं होतं. एकदा स्वसामर्थ्याने त्यांनी पाराशर क्षेत्री स्नानासाठी मनकर्णिकेला प्राचारण केलं. दक्षिण प्रवाह नदी पुढे हंगेश्वरापर्यंत जाते व तेथून नंदीला हंगा असे नाव पडले. हंगा नदीच्या तिरी पिंपळगाव येथील ज्योतिषी कुलकर्णीच्या घराण्यातील अनंत नारायण स्वामी शिष्य होते. त्यांनी देखील संप्रदायात राहून कसा भक्तिभाव वाढवला, पंढरपूरचा वारीचा छबिना मिरवणुकीचा वारसा कसा जपला. पुढे एकदा पंढरीत जाऊन प्रार्थना करून पांडुरंगाची मूर्ती आपल्या गावात आणली आणि मंदिर बांधलं. या अनुषंगाने बोधकथा किती झाल्या. मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात करीत असताना काल्याच्या कीर्तनाच्या वेळी आता अचानक पावसाचं वातावरण निर्माण झालं. त्या कीर्तनात व्यत्यय येतो काय असे सगळ्यांना भीती वाटली. मात्र अनंत स्वामीने धावा करता बरोबर चमत्कार असा झाला की सगळा पर्जन्य एका क्षणात निघून गेला. श्री अनंत हा धावा आहे. काही संकट निर्माण होते, हाक मारा त्याला.
कारण त्याच्याशिवाय कोणाला हाक मारणार. म्हणून संकट मोचन नुसतं हनुमानच यायचं नाही, पांडुरंग पण आहे ना, अनेक भक्तांकरता गेलेलंच येतं. दत्तगुरूंनी दिलेली प्रेरणा या बाबतीत कृतार्थ निरूपण अध्यायात सांगितले. ग्रंथाचे पठण श्रवण केले, कसा लाभ होतो ते सांगितला. दत्तगुरूचं कसं सहाय्य करतात हे निरूपण झालं. ओंकार अवंतिका मध्यस्थानी असलेला सिंद्रपूर येथे हा ग्रंथ रचला गेला. 40 अध्याय लिहून द्वारकाधीशीच्या भेटीस गुर्जर देशी बडोदा येथे गेले आणि त्या ठिकाणी 21 अध्याय लिहून संपूर्ण झाला. शालिवान शके 1780 संवत 39 साली प्रजापती नाम संवत्सरी परितापूर्ती ग्रंथ केला. चैत्र शुद्ध प्रतिपदा भृगुवासर रेवती नक्षत्र प्रथमभर ब्रह्मयोग लाभ वेळ सुंदर ग्रंथ संपविला. 61 अध्याय ग्रंथ दत्तप्रबोध नामे अद्भुत यातील सर्व भावार्थ तुम्ही साधू संत जाणते. जी अक्षरे दत्त वदली, जी अक्षरे दत्ताने दिली ती संप्रदाये निविली. येथील रस हृदय कमळी आनंद मेळी साठवा. इथला जो रस आहे, तुम्ही साधू सद उदार दीन अनाथ मी पामर, तुमचे कृपेचा माझा आधार तेची बडीवार गाय. तुम्ही दत्तमूर्ती संतमूर्ती कृपाळू पाळती अनन्याप्रती आर्तपुरविता धरले चित्ती अबाधित कृती तुमची. कीर्तनाची एवढी महती कीर्तनाचे एवढे पवाडे शरणपदी जाईल तो जिंकेल. कीर्तनाला जो शरण जाईल तो जिंकेल म्हणे. कर जोडो आणि प्रार्थितो पुढे सेवा घडो आमच्या वंशे अशीच प्रार्थना करा. प्रत्येकाने आपल्या वंशामध्ये ईश्वराची सेवा घडावी अशी प्रार्थना करा. मज प्रेम संत सेवेन लाभ घडतील सहज करुण यालागी ध्यास मन ठेवून कृपा करोनी हेची द्या. हीच कृपा करा म्हणे. अनंत सूत विनवी पुरविती मनोरथ सदा परिसोती भावी भक्त. 61 अध्याय घोडा दत्तात्रयार्पणमस्तु. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव.